सदा सर्वदा योग तुझा घडावा, तुझे कारणी देह माझा पडावा. उपेक्षू नको गुणवंता अनंता, रघुनायका मागणे हेची आता. हनुमंतांची कुळवल्ली राममंडपा वेला गेली, श्रीराम भक्तीने फळली रामदास बोले या नामे. शुका सारिखे पूर्ण वैराग्य ज्याचे, वसिष्ठा परिज्ञान योगेश्वराचे. कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा, नमस्कार माझा सद्गुरु रामदासा. जयाचा जगी जन्म नामार्थ झाला, जयाने सदा वास नामात केला. जयाच्या मुखी सर्वदा नाम कीर्ती, नमस्कार त्या ब्रह्मचैतन्य मूर्ती. आहे तू जननी मदीय नकळे, अज्ञान मीले करू. घाली गे निज प्रेम पाखर सदा, दूरी नको गे करू. प्रेमे बाहत मुक्त कंठ करुनी, नाही तुझे बंधन. प्रल्हादा गुरुराजया नित तुम्हा, माझे असो वंदन. जय जय रघुवीर समर्थ. गणेश शारदा चैव सद्गुरु सज्जनस्तथा, आराध्य दैवतं गुह्यं सर्वं मे रघुनंदनः. गणेश शारदा सद्गुरु संत सज्जन कुळेश्वरू, सर्व ही माझा रघुवीरू सद्गुरु रूपे श्रीराम. माझे आराध्य दैवत परम गुह्य गुह्यातीत, गुह्यपणाची मात न चले जेथे. यो जातो मरुदंशजोक्षित तले, संबोधयन् सज्जनान् ग्रंथं यो रचयन् सुपुण्यजनकं. श्रीदास बोधाभिधं यः कीर्त्या पठनेन सर्वविदुषां स्वान्तापहारी सदा. सोऽयं मुक्तिकरक्षितौ विजयते, श्रीरामदासो गुरुः. मला वाटते अंतरित्वा वसावे, तुझ्या दासबोधासी त्वा बोध व्हावे. अपत्यापरी पाववी प्रेमग्रासा, महाराजया सद्गुरु रामदासा. ब्रह्मानंदं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं, द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम्. एकं नित्यं विमलमचलं सर्वदी साक्षिभूतं, भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तन्नमामि. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः, गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. अनेन प्रियतां देवो भगवान् जानकीपतिः, श्रीरामचंद्र पूर्वेशामस्माकं कुलदैवतं. श्रोता वक्ता श्रीराम समर्थ. जय जय रघुवीर समर्थ, जय जय रघुवीर समर्थ. नमस्कार. दशक दुसरा आणि समास 9वा चाललाय आपला विरक्त लक्षण समास. विरक्त लक्षण समास सांगायच्या आधी समर्थांनी तिन्ही गुणांची ओळख करून दिली. पहिल्या समासामध्ये आपण सगळ्यांना नमन केलंय आणि अशा ठिकाणी नमन केलंय की ते जर आले तर आपल्याला हे सगळं समजणार आहे असा समर्थांचा अगदी पक्का ग्रह आहे, समज आहे आणि ते समजावून सांगतात. हे सगळेजण आलेले आहेत आणि नंतर दुसऱ्या याच्यात आपल्या स्वतःची ओळख करून घेत आहेत. 3 गुण अतिशय चांगल्या पद्धतीने समजल्यानंतर त्या गुणांचं असणं आवश्यक आहे, कारण प्रकृती ही 3 गुणांनी बनलेली आहे. त्यामुळे 3ही गुण असणं स्वाभाविक आहे, नैसर्गिक आहे. पण त्या 3ही गुणांची लक्षणं वैशिष्ट्य बघितल्यानंतर कोणता गुण आपल्यामध्ये असावा किंवा आपण वागत असताना कोणत्या गुणातून आपण ते वागत असतो हे समजल्यानंतर सत्वगुणाची वृद्धी व्हावी. आणि सत्वगुणाची वृद्धी होत असताना सुद्धा विवेक असावा. विवेकाच्या शिवाय विवेक या व्यतिरिक्त तर समर्थांना काहीही मान्य नाही. विवेक हा सगळ्यात महत्त्वाचा आहे. सत्वगुण जरी अंगी आला तरी विवेक अंगी असणे हे अगदी आवश्यक आहे असं समर्थांनी सांगितलं. आणि हे सगळे 3 गुण समजल्यानंतर हळूच त्यांनी विरक्तांची लक्षणं सुरू केलेली आहे. विरक्तांची लक्षणं सांगत असताना 17मध्ये आपण ऐकलंय, 17 श्लोक आपले झालेले आहे. पर्वे करावी अचाटे. त्यांनी सांगितलंय हे सगळं करण्यासाठी आपल्याला पर्व करणं आवश्यक आहे. म्हणजे साधनाला महत्त्व आहेच, पण साधनाला किती महत्त्व द्यायचं हा विवेकाने विचार प्रत्येकजण करतो.
जेव्हा साध्य होत असेल, साध्याकडे जेव्हा लक्ष असतं, तेव्हा साधनांना किती महत्त्व देतं हे आपल्याला नंतर कळतं. पण समर्थ म्हणतात विरक्त लक्षणांमध्ये पर्वे करावी अचाटे, पर्वे करावी अचाटे, चालवावी भक्तांची थाटे. ज्या ठिकाणी भक्त असतील त्या ठिकाणी भक्तांना मदत करणे, भक्तांची सगळी कार्य पूर्ण करण्याची जबाबदारी खरंच आपल्या विरक्तांनी घ्यावी. उदाहरण सांगताना मी त्या दिवशी सांगितलं, वाल्मिकी ऋषींच्या आश्रमात जेव्हा गेली, की ज्या ठिकाणी वाल्याचा वाल्मिकी झाला, माझे जरी भाव जरी असतील सगळे चांगले, की आपल्याला त्या ठिकाणी भेट घ्यायची आहे असं माझ्या मनात जरी असलं, तर त्या ठिकाणचे सगळे लोक अनोळखी, कोणाचीही ओळख नसताना त्या ठिकाणच्या पुजाऱ्यांच्या जवळ गेले आणि त्यांच्या पायाला हात लावल्याबरोबर त्यांना सांगितलं की मला असं असं अगदी घाईमध्ये हे कार्य करायचं आहे, कारण की मला अशा प्रकारची उपासना या ठिकाणी करण्याची गरज आहे आणि ती वेळ फार कमी आहे माझ्याजवळ, ताबडतोब तुम्ही मला परवानगी द्या. असं म्हटलं तर ओळख नसताना सुद्धा त्यांनी ताबडतोब 1 मिनिटसुद्धा वेळ वाया न घालवता त्यांनी ती परवानगी दिली. नुसती परवानगी दिली नाही, बाकीच्यांना सांगितलं तुम्ही इथे बसा, इथे काहीतरी चांगलं ऐकायला मिळण्याची शक्यता आहे. माझी आणि त्यांची ओळख नाही, त्यांची फक्त ते गुरूंच्या ठिकाणी आहे, त्या मंदिरामध्ये असलेले पुजारी आहेत, हेच त्यांचं मोठं क्वालिफिकेशन, आणि मी काहीतरी तळमळीने बोलते हे त्यांना समजलेलं असावं. आणि त्यांनी नुसती सोय नाही केली, तर त्या ठिकाणी आतमध्ये जागा दिली, अगदी वाल्मिकी ऋषींच्या पायाजवळ जागा दिली. आणि अंधार होता, गुहेमध्ये आहे ते, आतमध्ये घळीसारखं असल्यामुळे अंधार होता, तर त्या अंधारामध्ये जाऊन त्यांनी स्वतः लाईटची व्यवस्था केली. तुम्हाला 10 मिनिटं आहे का, 10 मिनिटात व्यवस्था केली लाईटची. काहीही कुणाशीही बोलणं नसताना, कुणाचीही ओळख नसताना, कुणीतरीच काहीतरी चांगलं काम करताय हे निश्चित लक्षात येतं की नाही. मग त्यांनी म्हटलं चालवावी भक्तांची थाटे. भक्त आहे ना तो, मग त्या ठिकाणी भाव दिसतायत ना, मग जर भाव दिसत असतील तर प्रत्येक विरक्तानी त्यांना मदत केली पाहिजे. असं थाटात त्यांचं सगळं काही कार्य पार पडलं पाहिजे, ही विरक्ताची जबाबदारी आहे. इकडे विरक्तांची लक्षणं सांगत असताना म्हणतात संसारापासून आपल्याला सांगितलंय की संसार असार आहे, पण असा संसार असून सुद्धा त्या ठिकाणी त्या संसारामध्ये असलेले भक्त म्हणजेच आपला विवेक जागृत ठेवून भक्तांचा थाट वाढवायला सांगतायत समर्थ. म्हणजे असे हे विरक्त आहेत. विरक्त असून विरक्त नाही असं म्हणावं लागेल, कारण विरक्ती ही त्यांची अंतरातली विरक्ती आहे. वरून बाकी ते सगळ्यांना मदत करण्यासाठी तत्पर असायला पाहिजे. म्हणजे पर्वे करावी अचाट, स्वतःही पर्व करायचे आहेत. साधनं कशासाठी करायचं आहे, इतरांना त्यातून लाभ व्हावा, स्वतःला लाभ झालेला आहे, आता इतरांना लाभ व्हावा, हे विरक्ताचं लक्षण म्हणतात. हा किती मोठा विरोधाभास आहे. जर विरक्त म्हटल्यानंतर आपल्या मनामध्ये येतं काहीही करायचं नाही, निर्विकार अवस्थेत बसायचं आहे आणि आपल्या स्वतःचं कल्याण करायचं आहे, असे समर्थांना अपेक्षित नाही. विरक्त म्हणजे कसे, पर्वे करावी अचाटे, चालवावी भक्तांची थाटे. जर समोर भक्त असेल दिसला कोणी, अचानकपणे त्याचे भाव जर जागृत झाले आणि भाव असतील त्या ठिकाणी, त्यांनी ठरवलेलं कार्य पूर्ण करायचं, हे विरक्ताचं लक्षण आहे. त्या ठिकाणी स्वतःचं सगळं द्यायचं आहे आणि स्वतःचं कर्म त्या ठिकाणी अर्पित करून त्यांना मदत करायची, असं थाटात भक्ताला समोर आणायचं आहे. चालवावी भक्तांची थाटे, नाना वैभवे कचाटे उपासना मार्ग. नाना प्रकारचे वैभव ज्यांनी निर्माण होईल, भगवंताचं वैभव वाढेल, अशा प्रकारचा उपासना मार्ग स्वतःही करायचा आहे आणि इतरांनाही दाखवायचा आहे. याचा अर्थ असा म्हणायचा आपण की त्यांना सगळं साध्य झालेलं आहे, त्यांनी भगवंताची त्यांची भेट झालेली आहे, त्यांना आत्मकल्याण झालं आहे, त्यांना आत्मिक शांती मिळालेली आहे. असं असून सुद्धा उपासना मार्ग त्यांनी सोडायचा नाही आहे. उपासना मार्गाने वैभव वाढवायचं आहे. भगवंताचं वैभव म्हणजे भक्त, आणि भक्तांचं गीत गायन आणि त्यांची भक्ती, हे सगळं वैभव वाढवायचं आहे. असं या विरक्तांनी करायचं आहे. यासाठी मागे एकदा उदाहरण दिलं होतं की सगळा ज्ञानी पुरुष असतो, अगदी सगळं ज्ञान त्याला येत असतं, पण तो कुणाला द्यायला तयार नसतो, शिकवायला तयार नसतो. मग या ज्ञानाचा त्याला उपयोग झाला, निश्चितच झाला. का झाला नाही, कारण त्यांनी त्याचं कल्याण करून घेतलं. पण ते झाल्यानंतर थोडासा विवेक जागृत ठेवून ह्या गोष्टी ज्यांच्याजवळ नाही त्यांना देण्याचा प्रयत्न करणे, म्हणजे हा थाट वाढवणे आहे. भक्तांचा थाट वाढवायचा आहे, जेणेकरून सगळेजण भक्ती मार्गाला लागतील. हे विरक्ताचं लक्षण आहे. विरक्तांचं लक्षण आहे. म्हणजे प्रत्येक वेळी विवेक, ज्ञान असलं तरी आणि वैराग्य असलं तरी सुद्धा विवेकाने वागायचं आहे. कारण ते जे 7 ऋषी होऊन गेले, सुरुवातीचे 7 ब्रह्माचे 7 पुत्र, त्या 7 पुत्रांनी वैराग्यच होतं त्यांच्याजवळ. मग भगवंताला पुढे आपली पृथ्वी नेण्याची गरज काय होती. त्यांना तर विरागी पुरुष 7 असे मिळाले होते,
जे ब्रह्मदेवापासून उत्पत्ती झाली नावासकट तरीशी सांगितलं, त्यांना गरज नव्हती. वैराग्य होतं त्यांच्याजवळ, विरक्त होते ते, त्यांच्याजवळ ज्ञान होतं, आत्मकल्याण त्यांचं झालेलं होतं. तरीसुद्धा वसिष्ठांची निर्मिती झालेली आहे आणि वसिष्ठांनी गृहस्थाश्रम स्वीकारला आहे आणि त्यांनासुद्धा पुन्हा गालबोट लागला आहे अज्ञानाचं. या सगळ्या गोष्टी घडणे आवश्यक आहे. जेव्हा असं घडेल तेव्हाच तो विरक्त पुरुष त्यांना मदत करेल आणि त्यांना सांगेल कल्याण कशात आहे. मग अशा प्रकारची ही अतिशय महत्त्वाची ओवी आहे की पर्वे करावी अचाटे, मला गरज नाही पण म्हणून इतरांना त्यांनी मदत करू नये असा अर्थ अजिबात नाही. प्रत्येक वेळी बुद्धीचा वापर विवेकाने करायचा आहे आणि इतरांना मदत करायची आहे. अशा प्रकारचा हा विरक्त आहे. विरक्त असून सुद्धा अविरक्त त्याला म्हणता येणार नाही असा विरक्त, कारण सगळ्या त्यांच्या भगवत भजनासाठी ज्या काही गोष्टी लागतात त्या सगळ्या करायच्या आहे. मी माझ्या घरात काहीही आता मला एक व्यक्ती दिसला की त्यांनी स्पष्ट तो विरक्त आहे आणि तो साधू आहे, मी नाव घेणार नाही, पण त्यांनी मला काही करावं लागत नाही, मला काही गरज नाही असं सारखं म्हणतो. तुम्हालाही काही गरज नाही, मलाही काही गरज नाही असं म्हणून खरंच भक्ती वाढेल? ज्या लोकांची तेवढी पात्रता नसेल त्या लोकांना ती भक्ती आणि साधना देणं आवश्यक आहे. हे विरक्ताचं लक्षण आहे. तू विरक्त आहेस मान्य आहे, 100% मान्य आहे की तू काही नाही करावं लागत, मी काहीच केलं नाही, मी तर आडदांड होतो, मी अगदी वाईट वागत होतो, हे मोठ्या हुशारकीने सांगणं. वागत होता हे निश्चित खरं आहे, वागत होता तरीही तुझ्यावरती कृपा झाली कारण की मागच्या जन्मीचं पुण्य फळाला आलं. ही सगळी गोष्ट आपल्याला थोडी कळू शकते, पण जे अज्ञानी आहेत ते कशाचा अर्थ घेतील? यांनी काही केलं नाही, आपणही काही करायचं नाही असा अर्थ घेता आला. म्हणजे आपल्या वाणीवर नियंत्रण पाहिजे की आपण काय बोलतोय. म्हणजे साधना आणि उपासना करणं हे त्याचं कर्तव्य स्वतःसाठी जरी नसलं तर इतरांना त्या मार्गामध्ये आणण्यासाठी या गोष्टी आवश्यक आहे. हे विरक्त लक्षण आहे. विरक्त मनाने आहे, करत असताना कर्म करत असताना तो विरक्त दिसता कामा नये. मग हरिकीर्तने करावी, त्यातून मग हरिकीर्तन करायचं. त्याचं उदाहरण समर्थ देत आहेत. हरिकीर्तने करावी, निरूपणे माजवावी, निरूपण करायचं आहे. अगदी ज्या ठिकाणी देवाचं भजन पूजन कीर्तन होत असतं त्या ठिकाणी भगवंत स्वतः उपस्थित राहतात असं सांगायचं आहे. तुम्हीही या, कदाचित तुम्हाला कोणत्या तरी क्षणी त्या ठिकाणी तुम्हाला दर्शन घडू शकतं. वारीमध्ये जाणारे वेडे नाहीत. इतके लाखो वारकरी जेव्हा जातात तेव्हा त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहिल्यावर आणखी 2-4 लोक वाढतातच ना. ते सांगतात की वारीत जात असताना त्यांनी अनुभव घेतला असेल. 30-30, 40-40 वर्ष वारी करणारे लोक आहेत. मग त्यांना आत्मकल्याणही झालेलं आहे, त्यांना विठ्ठलही कुठे ना कुठे कोणत्या ना कोणत्या स्वरूपात दिसलाय. पण ते काय म्हणतात, निरूपणे माजवावी, म्हणजे ही वारी चालू असताना सांगत राहायचंय की आमचं काय आमच्यामध्ये काय बदल झाला हे सगळं सांगायचं आहे. निरूपणे माजवावी म्हणजे निरूपणे म्हणजे हरीचं गायन जे काही ज्या ठिकाणी असेल ते या विरक्तांनी करायला पाहिजे. ही काळाची गरज आहे. नंतर भक्तिमार्गे लाजवावी निंदक दुर्जने, आणि यावेळी भक्तिमार्गाने लाजवायचंय निंदकांना. कोणीही एखादी गोष्ट सरळ करायला गेलं, सन्मार्गाने वागायला गेलं की निंदक फार वाढतात. मग त्या निंदकांना समजावून सांगायचं असताना आपली स्वतःची कमी न करता आपण उलट वाढवायचे आणि भक्तिमार्गाने लाजवायचं इतरांना. जसं आता आपण यावर्षी केलेलं आहे, हे मतदान करून जे केलं आहे ते खरंच इतरांना लाजवून टाकलेलं आहे. असा हा हिंदू एक झाला आहे. सगळे साधू संत एक होऊन एकत्र येऊन जेव्हा त्यांनी सांगितलं तेव्हा काय घडलं हे आपण आपल्या डोळ्यांनी बघतोय. मग हरिकीर्तने करावी, निरूपणे माजवावी, भक्तिमार्गे लाजवावी निंदक दुर्जने. आणि आपल्याला माहिती आहे की ते निंदक आहेत, दुर्जन आहेत. कोणतंही चांगलं काम करायला गेल्यानंतर ते आडकाठी आणणार. त्यांना स्वतःला ते पसंत पडत नाही. ते मागून हसतात, तोंडावरही हसतात. या सगळ्या गोष्टी बंद करायच्या असतील तर त्यांचं तोंड बंद करण्यापेक्षा आपली हरिकथा वाढवावी. आणि हे विरक्ताचं लक्षण आहे. विरक्त म्हणजे काही न करणारा पुरुष, काही न करणारा स्थितप्रज्ञ, उदासीन असं अपेक्षित नाही. त्यांनी हरीची कथा करावी. निरूपण नुसती करावी म्हणत नाही आहे. शब्दांचा प्रयोग काय आहे? निरूपणे करावी नाही, निरूपणे माजवावी. इतकं जास्त प्रमाणामध्ये निरूपण करायची आहे की ज्याचा प्रभाव पडला पाहिजे जनतेवर. अशा प्रकारचं निरूपण करावी. त्यांनी उदासीन राहू नये. असा करत असेल तर तो सत्पुरुष कोणता आहे? विरक्त आहे. मग ही विरक्तांची लक्षणं आपण गृहीत धरली नाही. विरक्त म्हणजे अगदी गेला आहे जंगलामध्ये, कोणत्या तरी पर्वतावर गेलाय आणि तिथे पाठपूजा करतोय, स्वतःचं कल्याण करतोय, एवढं अपेक्षित नाही. आता निरूपणं वाजवायची आहेत, निरूपणं गाजवायची आहेत. नंतर भक्तिमार्गाने लाजवायचं आहे. कुणाला लाजवायचं आहे? जे निंदक आहेत, दुर्जन आहेत. ते लोक कसे आपल्याला म्हणतात की तुमचं चुकलं, आपण का ऐकतो त्यांचं?
कारण आपला स्वतःचा श्रद्धेचा भाग आहे. आपण स्वतःला ओळखत नाही जोपर्यंत, तोपर्यंत इतर जण आपल्याला त्रास देणार आहे. त्यांचा त्रास खोडून काढण्यासाठी आपण हरिकीर्तन करावी, निरूपणे माजवावी, भक्ती मार्गे लाजवावी, निंदक दुर्जने. आणि आपणच स्वतः मोठं मोठं कुंकू लावायचं आहे, टिळा लावायचं आहे, हिंदुत्व आहे आमचं दाखवायचं आहे, असं जेव्हा करू तेव्हा आपोआपच आपली शक्ती कशी वाढते याचं उदाहरण आपल्याला आता मिळतं आहे. बहुतांस करावे परोपकार, आणि परोपकार करायचं सोडायचं नाही. आता माझं कल्याण झालं आणि मी शांत बसतो असं समर्थांना अपेक्षित नाही. समर्थ स्वतः विरक्त विरागी पुरुष असून राजकारण केलेलं आहे, शिवबाला मार्गदर्शन केलं आहे, शिवबांना आशीर्वाद दिलेले आहे, परोपकार करण्यासाठी शिवबांना प्रवृत्त केलं आहे. असा हा गुरु शिष्य जोडी हे अतिशय मोठं उदाहरण आहे सगळ्यांच्या समोर, की ज्यांनी विरक्त असून सुद्धा राजकारण सुद्धा केलंय, हिंदूंना जागृत केलंय, मोगलांना हरवलंय. मग मोगलांना हरवण्यापेक्षा आताचं कठीण होतं. त्यांचेच मार्गाने आपण जेव्हा सगळ्यांनी बोलले, सगळे निरूपणकार बोलले, सगळे कीर्तनकार बोलले, सगळे हिंदुत्ववादी संघटना जाग्या झाल्या, तेव्हा कुठे एवढी मोठी कीर्ती घडलेली आहे. मग या सगळ्या गोष्टी केल्या नसत्या तर तो विरक्त नाही, तो विरक्त आहे पण परोपकार करण्यासाठी सजग आहे. हा विरोधाभास म्हणजेच विवेकाने जाणला पाहिजे. बहुतांस करावे परोपकार, भलेपणाचा जीर्णोद्धार. नुसता याचा जीर्णोद्धार नाही करायचा आहे मंदिरांचा. भलेपणा जिथे जिथे दिसतोय तो मृतप्राय होतो. का बरं मृतप्राय होतो भलेपणा? कारण की भलेपणा करायला जातो व्यक्ती, पण इतका मागे खेचला जातो की तो असा अशक्त होतो, त्याच्यामध्ये शक्ती राहत नाही. मग ती जी शक्तिहीनता होते त्याची, ती शक्तिहीनता ह्यांनी कमी करायची. त्यांना सांगायचं अरे असं होतच असतं, आपल्याला उठून उभं राहायला पाहिजे. जीर्णोद्धार त्याच्या चांगल्या विचारांचा करायचा. चांगले विचार मनात येतात बरेचदा लोकांच्या, पण बाकीच्या वाईट शक्तींपुढे तो हरतो, त्यावेळी त्याला सांभाळून घ्यायचा आहे. म्हणजे मंदिरांचा जीर्णोद्धार करण्यासोबतच माणसांच्या मनाचा सुद्धा जीर्णोद्धार करणं, म्हणजे भलेपणा जो तो दाखवतोय त्या भलेपणाने स्वतःही वागायचं आहे, इतरांनाही वागायला लावायचं आहे. असा हा विरक्त आहे. प्रत्येक वेळी म्हणताना असं वाटतंय की असा विरक्त असेल का? विरक्त आपल्या मनात येतो, आपली बुद्धी काय सांगते, विरक्त म्हणजे काही नाही करायचं, आपलं स्वतःचं झालंय आणि खरंच आनंद होतो. विरक्ती येणे हे आनंदाचं पहिलं लक्षण आहे, की आम्हाला असं वाटतंय की आनंद वाटतोय. मग आनंद वाटत असताना पुन्हा विवेकाने जागृत व्हायचे. सत्वगुण जागृत झालेला आहेच, सत्वगुण जागृत झालेला आहे, तरी सुद्धा विवेकाने विचार करायचा, फक्त स्वतःपुरता विचार नाही करायचा. आता इतरांचा विचार करायचा, एक पायरी पुढे जायचं, असा परोपकार करायचा आहे भलेपणाचा. ते विरक्त लक्षण आहे. कोण म्हणेल विरक्त आहे? हा बोलतोय, ह्याला समोर समोर यायचं आहे असं जे लोक म्हणतात, नकारात्मक प्रचार करतात, तरी चालतंय. म्हणायचं की मी हिंदुत्वाचा प्रचार करणार, मी भलेपणाचा प्रचार करणार आणि हिंदुत्व जागवणार. हा विरक्त आहे. नंतर भलेपणाचा जीर्णोद्धार, पुण्यमार्गाचा विस्तार. जे काही पुण्यमार्ग दिसतील, जे काही चांगले सद्विचार असलेले लोक दिसतील, ज्या मार्गाने ते जात असतील, त्या सगळ्या मार्गांना आपण मदत करायची आहे. आणि विरक्त पुरुषांनी त्याला मदत करून सांगायचं आहे. जसे गोविंद देवगिरीजी उभे राहिले, त्यांनी 2000 लोकांची हरिकथा करणारे जे स्वतः हरिकथा करतात, त्यांनी हरिकथा थांबवली आहे. आता हा विवेक आहे, हा विवेक आहे त्यांचा, की 2000 लोक हरिकथेला बसतील तर 2000 लोकांचं मतदान होणार नाही. त्यांनी कशाचाही विचार केला नाही, पैशाचा विचार केला नाही, आणि त्यांनी ती कथा थांबवली. मग त्या ठिकाणी विवेक जागृत झाला त्यांचा आणि पुण्यमार्गाचा विस्तार केला. आता एकदा का हे राज्य आलं हिंदूंचं, की पुढे कितीतरी हरिकथा होतील. हे विवेकाने विचार जे गोविंद देवगिरी आदरणीय देवगिरीजींनी केला, त्याचा काय परिणाम झाला? एकानी नाही, असे हजारो संत या ठिकाणी जनसंघ आला. आणि तेव्हा कुठे आपल्याला काय ते दिसलंय? हा फरक नेमका आता दिसतोय. म्हणून सांगितला की प्रत्येक निरूपणकारांनी हीच चर्चा केली आहे. जे सगळे चूप बसत होते आतापर्यंत, ते सगळे बोलायला लागले. मग अशा बोलण्याने काय झाला? बळेची करावा, बळेनी करावा. कुणी काही म्हणू, आमचं नुकसान झालं तरी चालेल. हा विरक्त आहे म्हणे. हा व्यक्ती विरक्त आहे, जो इतरांचा विचार करून, एवढ्या सगळ्या संकटातून पार करून 2000 लोकांना रहित करून आणि त्यांनी मतदानाला लावलं. आणि आजचा दिवस, आणि तो विरक्त आहे, आणि ते विरक्त आहेत. हे सगळ्यात मोठं उदाहरण आहे. असे सगळे साधू संत प्रत्येक निरूपणातून सांगत होते आणि स्वतः वागत होते. मग हे सगळं करावं, तो विरक्त पुरुष आहे. त्यांनी स्वतःचं कर्तव्य केलं, स्वतःचं केलं आणि त्यासोबत इतरांचंही कल्याण केलं. त्यामुळे त्याला विरक्त पुरुष म्हणता येईल. हा अगदी आत्ताचा अनुभव आपण घेऊ शकतो. नंतर स्नान, संध्या, जप, ध्यान. म्हणून मी जे काल आत्ता म्हटलं त्या व्यक्तीचं ऐकलेलं मला आवडलं नाही.
आहे अतिशय मोठ्या पदावर गेलेला अनुभवी सिद्ध पुरुष आहे. पण जर प्रत्येक वेळी म्हणत असेल तर खालचे सगळेजण सगळे या विचारांचे नसतात. सगळे एका पात्रतेचे लोक ऐकत नसतात. आपल्यासमोर बसलेले सगळे एका कधी अतिशय पोचलेले असतात, कधी काहींना समजत नसतं, अज्ञानी असतात, ते फक्त वाईटच ऐकतात. अरे ह्यानी नाही केलं मग आपण कशाला करायचं, हा अनुभव येऊ शकतो की नाही. त्यामुळे आपल्या स्वतःच्या साधनांवर नियंत्रण, आपल्या स्वतःचं साधन करणे हे त्याला आवश्यक आहे. विरक्त असला तरी सुद्धा सगळ्या गोष्टी जमवायच्या आहे आणि करायचं आहे. स्नान, संध्या, जप, ध्यान जसं शक्य आहे तसं करायचं आहे. तीर्थयात्रा, भगवत भजन करायचं आहे. तीर्थयात्रा करायची, भगवत भजन करायचं, हे तर त्याचा नित्याचा क्रमच असला पाहिजे. नंतर नित्यनेम पवित्रपणा, अंतरशुद्ध असावे आणि पवित्रपणाने जगायचं आहे. पावित्र्य म्हणजे काय तर तो विरक्त दिसला पाहिजे. विरक्त म्हणवताना पावित्र्य त्याच्या कणाकणात आपल्याला दिसलं पाहिजे. अशा प्रकारचा हा विरक्त पवित्रपणे जपला पाहिजे. स्वतःचा अंतरशुद्धी जपली पाहिजे. आता या साध्या गोष्टी नाही आहे. जेव्हा विरक्त म्हणवलं जातं तेव्हा अंतरशुद्धी असल्याशिवाय, अंतःकरण शुद्धी झाल्याशिवाय तो विरक्त असत नाही. पण विरक्तांनी सुद्धा विवेकाने विचार करून परोपकार करावा. या 2 ओव्यांचा हा अर्थ आहे. दृढ निश्चयो धरावा. त्यांनी दृढ निश्चय धरावा. याचं कारण काहीतरी तर कारण असेल. समर्थांच्या मनामध्ये काहीतरी कारण असेल. दृढ निश्चयो धरावा. कारण कधी कधी काय होतं, चांगलं सांगायला जातो, काहीतरी करायला जातो, पण अडथळे खूप येतात. जेव्हा विरक्तही झाला येतो आणि त्याला स्वतःला दुसऱ्याचं काहीतरी करायचं आहे, पण अडथळे येतात आणि प्रत्येक चांगल्या गोष्टीला अडथळे येतातच. मग त्यावेळी निश्चयाने राहायचं आहे. समर्थ म्हणतात म्हणजे तो जो निश्चय आहे तो निश्चय धरणं कशासाठी आवश्यक आहे आपण आता समजू शकतो. की चांगलं काम जरी करत असेल, आपला विरक्त पुरुष आहे, इतरांच्या परोपकाराचं काम जरी करत असेल, तर काही वर्षापूर्वीचा काळ जर आपण आठवला तर त्या ठिकाणी कितीतरी जणांनी प्रयत्न केले पण ते फसले आणि ते निराश पण झाले. म्हणून निश्चयो धरावा असं म्हणतायत. आता जसं निश्चयाने पूर्ण सगळं काम झालेलं आहे, पूर्ण निश्चय, कुणाचंच काही ऐकायला तयार नाही यावेळेस कोणी. असं जेव्हा घडलं, तो निश्चय दृढ, त्याला किती वेळ जावा लागला. हा जो वेळ जावा लागतो ना, त्याच्या ठिकाणी दृढ निश्चयाची आवश्यकता आहे. समजतंय सगळं, करतोय सगळं, मुळात विरक्त आहे, अंतरशुद्ध आहे, पण हे सगळं करत असताना सुद्धा निश्चय मनाचा का लागत असेल, समर्थांना का जाणवलं असेल की कधी कधी हे अडथळे इतके असह्य असतात की त्या ठिकाणी माणूस पुन्हा उदासीन होतो. काही करण्यात अर्थ नाही. हा निद्रिस्त समाज आहे असं म्हणतो, हा व्यक्ती अज्ञानी आहे असं म्हणतो. जेव्हा असं म्हणतो ना, तेव्हा समर्थ हळूच त्याच्या कानात सांगतात की निश्चय असायला पाहिजे. मनाचा निश्चय करायचा आहे की आपल्याला हे काम करायचं म्हणजे करायचं आहे, कारण हे स्वतःच्या कल्याणासाठी आवश्यक आहे. जेव्हा तू इतरांचं कल्याण करशील तेव्हा स्वतःचं कल्याण होईल, ही निश्चित ग्वाही मनाला भेटली पाहिजे. तेव्हा तो निश्चय कामात पडणार आहे. पटलंय की नाही. ह्या निश्चयासाठी समर्थांना एवढं सगळं बोलणं अपेक्षित असावं. कारण कधी कधी चांगल्या गोष्टींना सुद्धा खूप अडथळे येतात. कधी कधी काय, नेहमीच येतात. अशा वेळी आता हे जे काही निरूपण, प्रचार, कीर्तन चालले आहेत, भगवत भजन जे चाललंय, तो काळ हा आहे. म्हणून काही वर्षापूर्वी आपण जर काही करायला गेलो तर त्याला विरोध होत होता. त्यामुळे निश्चयाने हे सगळे लोक राहिले. तेव्हा कुठे आजचा हा दिवस दिसला. तो निश्चय समर्थांना अपेक्षित आहे. विरक्तांमध्ये हे सगळे विरक्त आहेत. जनसंघाचे लोक असो किंवा साधू सत्पुरुष असो, हे सगळे विरक्त आहेत. पण तरी निश्चय करायचा आहे इतरांच्या कल्याणाचा निश्चय करायचा. किती त्रास होतो त्यांना, या सगळ्या गोष्टीचा त्रास होतो समर्थांना माहिती आहे. कशाला, त्यांना स्वतःला अनुभव आहे, ज्ञानेश्वरांना अनुभव आहे. त्यामुळे निश्चयाची वार्ता किंवा बात ते का करतात की या ठिकाणी असे अनुभव आल्यानंतर सुद्धा स्वतःचा दृढ संकल्प सोडायचा नाही. नंतर दृढ निश्चय धरावा, संसार सुखाचा करावा. संसार सुखाचा होतोय त्यामुळे विश्वजन उद्धरावा संसर्ग मार्गे. संसार कोणता करायचा आहे त्यांना, संसार करायचा आहे जगाचा, संसार करायचा इतरांचा. हा जो संसार आहे संसर्ग मार्गाने आमच्यामधले चांगले गुण वेचत त्यांनी सुद्धा सत्वगुण अंगीकारावे, अशा प्रकारचा संसर्ग करायचा. फक्त कोरोनाच वाढतो असा अर्थ नाही, फक्त वाईटच लोक वाढतात असं नाही. आपला वेळ केव्हाही चांगला येऊ शकतो. हा संसर्ग सतत करत राहायचा आहे, हा विश्वास मनात ठेवायचा आहे आणि दृढ निश्चय करावा असं समर्थांना अपेक्षित आहे. असा जो करतो तो विरक्त लक्षण, त्याच्यामध्ये असलेला विरक्त लक्षण समर्थांना अपेक्षित आहे. दृढ निश्चयो धरावा. आपण आपला संसार करतो, त्यांना परोपकार करायचा. इतरांचा कोणता, विश्वजन.
सगळे हे अवघे विश्वची माझे घर असं म्हणत असताना किती अडथळे येतात, किती उदासीनता येते. आपल्यासारख्यांना एखादी गोष्ट चांगली करायला गेलं आणि अडथळे आले तर औदासीन्य येतं आणि नकारात्मक विचार येतात. ते सगळे टाळा म्हणतायत. आणि हा विरक्त पुरुष मला काही नको, मला अपेक्षाही नाही काही, तरीही करत राहण्यासाठी एक दृढ निश्चय मात्र लागतो. आणि तो दृढनिश्चय धरावा, तो विरक्त लक्षण आहे असं समर्थ म्हणतात. म्हणजे आनंद होतो तेवढाच की जर एखादं कार्य करायला घेतलं आणि यश जर नाही मिळालं तरीही दृढनिश्चय सोडायचा नाही. जो सोडत नाही तो विरक्त आहे. जो सोडतो तो घाबरला. धैर्य हा भगवंताचा गुण आहे, ऐश्वर्य हा भगवंताचा गुण आहे. आणि त्याच्यामुळे तसाच निश्चय हा भगवंताचा. निश्चय ही आंतरिक शक्ती आहे आणि आंतरिक शक्ती म्हणजे विरक्त. दृढ निश्चय धरावा, संसार सुखाचा करावा, कुणाचा संसार, विश्वजन उद्धरावा संसर्ग मार्गे. आणि हा जो संसर्ग आहे चांगुलपणाचा, सत्वगुण वाढवण्याचा जो संसर्ग आहे, तो संसर्गातून वाढत 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 आपला हा समाज उद्धरायचा आहे असं करणारा विरक्त आहे. विरक्ते असावे धीर. पुन्हा तोच आहे. पहिला शब्द बोलताना समर्थ प्रत्येक वेळ विचार करताय की दृढ निश्चय धरावा, तसंच विरक्ते असावे धीर. धीर धरावा लागतो. एकदम कोणत्या गोष्टी होत नाही. 100 वर्ष एखादी संघटना जेव्हा अगदी विरक्तपणे चालते तेव्हा त्यांना फळं दिसत आहेत. तोपर्यंत त्यांना किती कष्ट सहन करावे लागतात हे समर्थांना काय वेगळं सांगायला पाहिजे. समर्थांनी स्वतः सुद्धा तेच केलंय. स्वतः विरक्त असून इतका जीवाभावानी हा ग्रंथ लिहून ठेवलाय. किती तळमळ आहे त्यांची. तुझ्या दासबोधासित्वा बोध व्हावे असा म्हणणारा एखादाच त्यांच्या पुढे येतो. म्हणजे एवढे कष्ट करून, एवढं प्रेम करून, एवढा कल्याणाचा मार्ग दाखवून सुद्धा किती लोक त्यांच्याकडे येतात. म्हणजे त्यांना याची सगळी कल्पना आहे. त्यामुळे म्हणतात विरक्ते असावे धीर. एखादा तरी येईलच, एखादा तरी उद्धरेलच याची आशा प्रत्येकाला. उद्धरेल म्हणण्यापेक्षा समाजाचं कल्याण होईल, एखादा तरी या मार्गाने येईलच. विरक्ते असावे धीर, विरक्ते असावे उदार. विरक्ताचं अंतःकरण अर्थातच उदार पाहिजे. मी जर छोट्या मनाने विचार केला तर विरक्त होऊ शकणारच नाही आहे. छोटा विचार जो करतो, जो बुद्धीचा, आज दुपारचं प्रवचन ऐकावं सगळ्यांनी असं मला वाटतंय. मी यूट्यूबवर टाकणार आहे. दुपारी यावरचंच प्रवचन आहे की विरक्ते असावे उदार. आपल्या बुद्धीचं जर आपण ऐकलं, आपण आपल्या बुद्धीचं ऐकलं तर बुद्धी माईक आहे. बुद्धी ही अतिशय माईक असल्यामुळे ती फक्त स्वतःचा स्वकेंद्रित विचार करते. मोठा स्व बुद्धीला मान्य नाही. ती प्रत्येक वेळी विरोध करते. मी तर म्हणते विरोध बाहेरून होतच नाही. विरोध बाहेरूनपेक्षा आंतरिकच विरोध जास्त असतो. एक हृदय म्हणत असतं आणि बुद्धी वेगळं सांगत असते. म्हणून उदारता हा हृदयाचा गुण आपण ऐकायचा. हृदयाचं ऐकायचं. आंतरिक आवाज जो येतो त्याचं ऐकायचं आणि बुद्धीला स्थिर करायचं. बुद्धीला समजावून सांगायचं थोडंसं सहन कर, पुढे तुला काय मिळेल तुला सांगता सुद्धा तुझ्याजवळ शब्दसुद्धा राहणार नाही, एवढं काहीतरी दिव्य आपल्याला मिळणार आहे असं बुद्धीला पटवायचं. आतापर्यंत बुद्धी हृदयाला शांत करते. ते हृदयाला तर काही पटत नसतं. आंतरिक आवाज जो असतो ना त्याला ऐकत नसतो, पण त्याला ती बोलू देत नाही. एवढा फक्त फरक आहे. पण हृदयाचं जर बोलणं सुरू झालं तर बुद्धीला नतमस्तक होणं भाग आहे. पण हा निश्चय करायला पाहिजे. दृढ निश्चय करावा. आंतरिक आवाज असेल ना तर बुद्धीला ऐकवतो, तो शांतपणे समजावून सांगतो आणि तो म्हणतो विरक्ते असावे उदार. अगं जितकं उदार आपण होऊ ना तितका आनंद जास्त मिळणार आहे आणि तो आनंद टिकाऊ असणार आहे. हे हृदय बुद्धीला समजावून सांगितलं. म्हणून मनाचे श्लोक समर्थांनी आधी सांगितले आणि नंतर जे काही मिळालं ते आत्मारामात वाचा म्हणतात. म्हणजे हा मधला जो दासबोध आहे हा जीवन कला आहे. त्या ठिकाणी म्हणतात विरक्ते असावे धीर. आणि धीर कशासाठी असावं? आमच्या स्वतःसाठी नाही. आमचं एक काम होत नाही आहे म्हणून तो विरक्त धीर ठेवत नाही. त्याची सगळी कामं झालेली असतात कारण त्याला स्वतःची काही कामच नसतात. तो सगळा शरणागत असतो. त्या एका शक्तीवरती शरणागत आहे. त्याला स्वतःचं काम अपेक्षितच नाही आहे काही. पण तरी त्याला धीर ठेवा म्हणतात कारण इतरांचं कल्याण तुझ्या हातून होणार आहे. तुला मी निमित्त धरलंय हे सगळं त्याला पटतंय. तेव्हा म्हणतात समर्थ म्हणतात थोडा धीराने घे. जेव्हा धीर धरशील तेव्हा जे काही घडेल तुझ्याही बाबतीत घडेल आणि इतरांच्याही बाबतीत घडेल ती दैवी शक्ती असेल. त्याचा अनुभव घे. काय ते छोट्या छोट्या गोष्टींमध्ये विचार करायचा आहे. विरक्ते असावे धीर, विरक्ते असावे उदार, विरक्ते असावे तत्पर. आज सांगितलं तर 10 दिवसांनी त्याचं काम करायचं आहे भक्ताचं असं नाही. भक्ताने सांगितलं ताबडतोब उत्तर द्यायचं आहे. प्रत्येक वेळी आता तो ह्याचा अनुभव आहे कल्याणाचा. जेव्हा ते अज्ञानाचा जो अनुभव आहे सज्जनगडावरचा, त्यावेळी त्याला असं वाटलं की मला आत्ताच्या आत्ता समर्थांना खीर द्यायची आहे. तर हनुमंतांना माहिती होतं आपण जर त्या ठिकाणी गेलो तर हे सगळं आपलं उघड होणार आहे रहस्य. जे काही आमचं 1 महिन्यापासून 6 महिन्यापासून चाललंय समर्थ नसल्यापासून ते 6 महिन्याचं रहस्य हा सगळं उघड करायला लावतोय.
हे जे बालक आहे हे सगळं मला उघड करावं पण तरी ते म्हणतात 1 मिनिटही मी वेळ घालवणार नाही. कारण त्यांनी इतकी दिवसाची जी सेवा केली आहे ना, ती सेवा त्याची चरणी अर्पण झालेली आहे रामरायाच्या, आणि मला आत्ताच्या आत्ता हे कार्य करावं लागणार, असं हनुमंत स्वतः म्हणतात. आणि त्या ठिकाणी उघड होणार आहे आपलं रहस्य माहिती असून सुद्धा ते त्याला आपल्या खांद्यावर घेतात आणि त्याला समर्थांपर्यंत पोहोचवतात. तत्परता हा आपला यांचा गुण आहे. कशाचा? भक्तांना नेण्याचा. भक्तासाठी भगवंत नेहमी तत्पर असतो. तसाच मग आता विरक्ताला सुद्धा व्हावं लागणार आहे. जर एखादी गोष्ट दिसली आपल्याला गरज आहे तर त्या ठिकाणी आपलं रहस्य उघड झाल्याची सुद्धा चिंता हनुमंत करत नाही. ते म्हणतात बाबा माझं नाव नको घेऊ, तिथे पोचल्यावर माझं नाव, तो म्हणतो मी तुम्हाला अगदी शब्द देतो मी तुमचं नाव घेत नाही. पण समर्थ काय? समर्थ सगळं जाणून आहेत. त्यांना कळलं इतक्या दूर तो माझ्याकडे पोहोचलाच कसा सज्जनगडाहून. मग सज्जनगडावरून पोहोचणारा काही साधा आहे का? काही विमान थोडी आलं आहे त्याचं. स्वतः हनुमंत त्याला घेऊन आले आहेत. हे सगळं समर्थांना माहिती आहे. हे सगळं माहिती आहे. पण हनुमंताला आपलं स्वतःचं मोठेपण सिद्ध करायचं नाही, कारण तो विरक्तांचा विरक्त आहे. पण त्याला समर्थ यांचं काम करायचं आहे, भक्ताचं. त्यामुळे अशा काही घटना घडतात की ज्या ठिकाणी ते बाळ अज्ञान असून सुद्धा समर्थांच्या पायाजवळ जातं आणि त्याला तो भाकरीचा काला देऊ शकतो. या सगळे तत्परतेमुळे या सगळ्या गोष्टी घडतात. कारण की जितका विरक्त असेल तितका तो तत्पर असला पाहिजे, असं समर्थ म्हणतात. ते विरक्त लक्षण आहे. विरक्ते असावे धीर, विरक्ते असावे उदार, विरक्ते असावे तत्पर निरूपणविषयी. निरूपण करायचं ना, विरक्त तत्पर असावा. उद्या सांगू परवा सांगू नाही, क्षणाचाही भरवसा नाही म्हणतात. सतत सतत स्मरण असावं आणि कोणत्याही गोष्टीला आज करेसो अगदी आत्ताच्या आत्ता तुम्हाला जर संधी असेल तर निरूपण म्हणजे चांगली चर्चा, भगवत चर्चा तुम्ही ताबडतोब तत्परतेने करा. रात्री 12 वाजताही जरी कोणी विचारला प्रश्न तर त्या प्रश्नांची उत्तरं द्या, जेणेकरून तो जीव शांत होतो. जर प्रश्न पडतो म्हणजेच तो मुमुक्षु आहे. ज्याला प्रश्न पडतो तोच मुमुक्ष. त्याचे शांत करणं ही या विरक्ताचं पहिलं लक्षण आहे. मग त्या विरक्ताने त्या आत्म्याला शांत करणं, तत्परता दाखवणं हे विरक्त लक्षण आहे. ज्या ठिकाणी माझं न करता त्याला गरज आहे, परोपकार करावा, हे सगळ्यात महत्त्वाचं हृदयाचं वैशिष्ट्य आहे. आपल्या हृदयामध्ये म्हणूनच म्हणतो की हृदयामध्ये भगवंत वसलेला आहे हे निश्चित आहे. कारण त्याला सगळ्या चांगल्या गोष्टी समजतात, त्याला सगळ्या चांगल्या गोष्टी आवडतात आणि मग तो खुश होतो. आणि मग तो बुद्धीला पटवतो, बाबा रे आजचा जो आनंद आहे तो कधी मिळाला होता का? आत्तापर्यंत तुझ्या बुद्धीप्रमाणे तू वागला, तितका आनंद तुला कधी मिळाला होता? विनाकारण आनंद मिळतो हे बुद्धीला हृदय समजावून सांगतं. हाच तर आंतरिक संवाद आहे. हा विरक्ताचा संवाद आहे. आणि विरक्ताला समजतं की यावेळी हे काम करायला पाहिजे, कारण तो विवेकाने जागृत, त्याच्यावरती सद्गुरूंचा आशीर्वाद असतो. विरक्ते सावध असावे, सावधही असावे. बाजकळ बडबड न करता सावध असावे. विरक्ते सावध असावे, विरक्ते शुद्ध मार्ग जावे. आता यासाठी उदाहरण देण्याची मला नाही गरज वाटत की या ठिकाणी विरक्ते शुद्ध मार्गे जावे. विरक्त म्हणवताच येत नाही. जे कथा निरूपण करतायत त्यांना विरक्त म्हणता येत नाही. याचं कारण इथे सापडतं आता. विरक्ते शुद्ध मार्गे जावे. मार्ग शुद्ध पाहिजे जाण्याचा. त्या मार्गाने गेले तरच ते विरक्त आहेत, कारण ते सावधही असायला पाहिजे. विरक्त सावध असायला पाहिजे. कोणत्या वेळी काय कारण घडेल हे सगळं त्यांना सांगता आलं. विरक्ते झिजो न उरवावे सत्कीर्तीशी. झिजो न उरवावे. चंदन जसं झिजतं आणि झिजता सुद्धा तुमचा माईक सुरू आहे. चंदन जसं झिजतंय, झिजून सुद्धा त्याचा जसा सुगंध संपत नाही, उलट त्याची सत्कीर्तीच वाढते. तशा प्रकारचं विरक्तानी असावं असं अपेक्षित आहे. म्हणजे या ठिकाणी अगदी सरळ अर्थ असा निघतो. म्हणजे इतक्या विवेचनांवर 17 ते 23 मध्ये असा अर्थ निघालाय की विरक्तानी आता समाजामध्ये वावरायचं आहे. विरक्तानी समाजामध्ये वावरायचं आहे. जसा जनक राजा माझा आवडता, आपण नेहमी जनक राजाबद्दल बोलतो. मग त्यांनी राज्याचा त्याग करायला पाहिजे का? राज्याचा त्याग करायला पाहिजे का? त्याच्या पोटी तर सीता आहे. मग त्यांनी त्याग करायला पाहिजे का? त्यागाचं नाही, विरक्त असून सुद्धा राज्यकारभार करायचा आहे. अशा प्रकारचा जो असेल तर ती सत्कीर्ती वाढवणारा जो आहे तो विरक्त आहे. असा विरक्त पुरुष आहे असं समर्थ म्हणतात. विरक्त धुंडावे. आता आणखी एक जबाबदारी टाकली आहे की एखादा विरक्त आहे त्यांनी विरक्त धुंडावा. आता यासाठी साधं म्हणायचं की आपल्यासारखं कोणी झालेलं आपल्याला सहन होत नाही, आपल्याला पसंत पडत नाही, आपल्यापेक्षा त्याची जास्त कीर्ती झालेली सहन होत नाही. हे सगळे पुन्हा रजोगुणाचे लक्षण आहेत.
आधी तुम्हाला 3 गुण सांगितले, समर्थांनी आपल्याला 3 गुण सांगितले. त्या 3 गुणांवर मात करत करत सत्वगुण सांगितला. सत्वगुणावर मात करत करत त्यांनी विवेक सांगितला. विवेकानंतर विरक्ती सांगितली. मग विरक्त लक्षण सांगत असताना विरक्तांनी विरक्ताला शोधावं, विरक्तांनी दुसरा विरक्त शोधावा. जो दुसरा शोध नसेल तर त्याला विरक्त करायचा प्रयत्न करावा. आधी तर त्यांनी भाविकांना, भक्तांना मदत करावी, भगवत भजन करावं, निरूपणावे, माजवावी. हा शब्दसुद्धा किती सुंदर वापरला आहे त्यांनी, की माजवावी. साधी नाही करायची कीर्तनं, माजवायची. देह मस्तकी धरावा, अवघा हलकल्लोळ करावा. नुसता मस्तकावर धरायचं, लाजायचं नाही आहे, कोपऱ्यात नाही बसायचं आहे, टिळा लावून कोपऱ्यात नाही बसायचं, टिळा लावायचा आणि बाहेर पडायचं आहे. अवघा हलकल्लोळ करावा, की मी ही हिंदू आहे आणि मी भक्त आहे, अशा प्रकारचा हलकल्लोळ करावा. विरक्त धुंडावे, विरक्ते साधू ओळखावे. विरक्तांनी साधू कोण आहे ते सुद्धा ओळखावं. मग त्यांनी सांगितलं ना, सावध असावे. त्यासाठी ही ओवी आहे की सावधता असली पाहिजे. साधू कोण आहे, संत कोण आहे ते ओळखावं, विरक्तांना शोधावं, विरक्ते मित्र करावे, विरक्तांनी मित्र पण करावे. आणि संत योगी सज्जन, आणि या संत योगी सज्जनांना मित्र करावं, त्यांच्या सहवासात राहावं. अशा प्रकारची विरक्तांनी एकट्यात न राहता वाढवायचं आहे. मग याचं कारण सगळ्यात पहिल्यांदा समर्थ स्वतः निघाले आहेत आणि त्यांनी विरक्तांची लक्षणं लिहिली. विरक्तांचे विरक्त शुकासारिखे पूर्ण वैराग्य ज्याचे, वसिष्ठा परिज्ञान योगेश्वराचे, कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा, नमस्कार माझा सद्गुरू रामदासा. असं म्हणत असताना विरक्तांचा विरक्त योगी हा. पण तो का समाज कल्याणासाठी एवढं देशाटन केलं, त्यांनी का फिरला? यासाठी संत योगी सज्जन जमवायचे, विरक्तांनी मित्र करायचे, विरक्ते साधू ओळखावे आणि विरक्ते विरक्त धुंडावे. यांनी आपले आपले लोक धुंडावे, पकडावे, त्यांच्यासोबत राहावं. वाईट कसे एकत्र येतात पटकन, वाईटांचं कसं पटकन मैत्री होते आणि त्यांचा एक मोठा समूह तयार होतो, असा समूह त्याच्यापेक्षाही मोठा हलकल्लोळ करत संत सज्जनांचा समूह ओळखावा. साधू कोण आहे तो ओळखावा आणि विरक्तांनीच हे करावं. विरक्त असताना, मनातून अंतर्शुद्ध झालेलं असताना, आंतरिक कोणतीही अपेक्षा नसताना हे निश्चित करावं, अशी समर्थांची अपेक्षा आहे. म्हणजे एखाद्या वेळेस मनात येतं कोणाच्या की आपल्याला तर सगळं समजलं आहे, आता काही करायची गरज नाही, तर समर्थ पाठीवरून हात फिरवतात की नाही, असं करायचं नाही आहे. विरक्त जर असतील, मनाला जर ज्ञान झालं असेल, तर त्यांनी सगळ्यांनी एकमेकांच्या सोबत भक्तांना मदत करायची आणि भगवत भजन करायचं आहे. विरक्ते करावी पुरश्चरणे, उदाहरण देत आहेत पुन्हा, पुरश्चरण करायचे, छान मस्त व्यवस्थित पूजा अर्चा करायची. विरक्ते फिरावी तीर्थाटणे, तीर्थाटणे. आज आम्ही 11 दिवसासाठी चाललो आहे गंगेला, हरिद्वारला चाललो आहे, आनंदात सांगायचं आहे. केदारनाथ 4 धाम यात्रा करायची आहे. करत असताना आनंदाने सगळ्यांना सांगायचं आहे की मी तीर्थाटनाला चाललो आहे, त्यातून मला काहीतरी मिळालं. मी नर्मदा परिक्रमेला चाललो आहे, मी या लोकांशी भेटणार आहे, इथे माझं धार्मिक कार्यक्रम आहे, त्या ठिकाणी श्रवण आहे, त्या ठिकाणी मनन चिंतन मी करायला चाललो, हे अगदी मोठ्याने सांगायचं आहे. विरक्ते साधू, विरक्ते फिरावी तीर्थाटणे, विरक्ते करावी नाना स्थाने, परमरमणीय. आणि त्या ठिकाणी जाऊन बघा, परमरमणीय म्हणजे मनाला आनंद देणारी, हृदयाला आनंद देणारी अशी स्थानं तयार करायची. म्हणजे या ठिकाणी हा योगी येऊन गेला. आता काल मी जसं उदाहरण सांगितलं की वाल्याचा वाल्मिकी झाला, या ठिकाणी या जागेला काय महत्त्व आहे? सगळी जागेसारखी जागा आहे, जंगलासारखं जंगल होतं आणि त्या जंगलामध्ये एक जागा आहे की ज्या ठिकाणी वाल्यांनी तप केलं. आता त्या वाल्यांनी तप केलं, इतकी त्याच्यावरती मुंग्यांचं वारूळ झालं आणि त्याच्यातून हळूच आवाज 12, 13, 15 वर्षानंतर जेव्हा नारद आले तेव्हा त्यांना तो आवाज झाला, मरा मरा राम 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 आवाज त्यांना ऐकला. तर झालं ना ते रमणीय ठिकाण. का झालं? त्यांच्या तपश्चर्येने झालं. आणि हे नारदांनी ओळखलं, आवाज कुठून येतोय. मग या ठिकाणी कोणती वनराई होती की काय चांगलं होतं? काहीही चांगलं नव्हतं, पण त्या ठिकाणी त्यांचं वास्तव्य होतं. त्या वास्तव्यामुळे काय झालं, त्या ठिकाणी एखादं चांगलं कीर्तन, आपल्या स्वतःच्या नावाने काहीतरी करायचं आहे, त्या ठिकाणी एखादी चांगली गोष्ट करायची की ज्या ठिकाणी येणारा म्हणतो परमरमणीय ठिकाण आहे, कारण आम्हाला हा तो अनुभव आलेला आहे. अशा प्रकारचा अनुभव येऊन करावी नाना स्थाने परमरमणीय. जिथे जिथे जाल देवाच्या स्थानी जायचं तर अगदी वाजत गाजत जायचं. पूर्वीच्या काळी तर लग्न कार्यामध्ये अगदी घागर घेऊन बायका मुद्दाम पुढे यायच्या. आता आपण ऐकतो की म्हणतात की जसं समोर एखादी घागर घेऊन जाणारी बाई दिसली तर हे अतिशय शुभ शकून आहे, हे अतिशय शुभ लक्षण आहे. मग त्यावेळी मुद्दाम आणायचे. मग हे का आणायचे की त्याला काहीतरी विशेष महत्त्व असतं. मग आपण निघताना वाजत गाजत निघायचं आहे. मग डोक्यावर तुळशी वृंदावन निघणाऱ्या बायका जेव्हा पाहतो वारीतल्या, तेव्हा समजतं हे कितीतरी जुन्या काळी लिहून ठेवलेलं आहे.
मग आणि त्यामुळे परमरमणीय वारी पण होते. मग त्यावेळी पुढच्या वर्षी लोक जातात, अनुभव घेण्याचा प्रयत्न करतात. कारण मागच्या वर्षी हे लोक जाताना दिसले, त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद दिसला. मग ते स्थान, तो रस्ता, तो दिवेघाट आणि तो बोपदेव घाट, ज्या ज्या घाटाने ते जात असतील ते सगळे परमरमणीय करून टाकलेत त्यांनी. जेव्हा जेव्हा तिथे जाऊ त्या ठिकाणी अरे इथून वारी गेलेली आहे असं म्हणत महिनाभर लोक घोकत असतात. मग हे परमरमणीय ठिकाण का झालं? त्यांच्या वास्तव्यांनी झालं. कारण त्यांनी अवघा हलकल्लोळ करावा, देव मस्तकी धरावा. डोक्यावरती अगदी तुळशीचं वृंदावन घेऊन बाया जातात. आपल्या घरामध्ये जे शक्य नाही ते त्या बाया करतात. त्यामुळे ते ठिकाण परमरमणीय होतं. कारण त्यांना त्या ठिकाणी कोणता तरी विशेष असा अनुभव मिळतो. नंतर विरक्ते उपाधी करावी आणि उदास वृत्ती न संडावी. आणि त्या ठिकाणी उदास वृत्ती पण सोडायची नाही आहे स्वतःची. हे सगळं करत असताना आपली जी उपाधी असते ती विरक्ते उपाधी करावी, उदास वृत्ती न सांडावी. आपली जी उदास वृत्ती आहे ती पण सोडायची नाही आहे. कोणत्याही क्षणी असे प्रलोभन येऊ शकतं आणि प्रलोभनं येतातच. प्रलोभनं आल्यामुळेच हे घसरतात. जे चांगलं त्यांना ज्ञान झालेलं असतं, आजकालच्या काळात ज्ञानाची कमी नाही. हा अतिशय कलियुगाचा चांगला गुण आहे. ज्ञान प्रत्येक छोट्या छोट्या व्यक्तींपासून सगळ्यांना ज्ञान आहे. पण त्या ठिकाणी काय होतं? उदास वृत्ती न सांडावी. त्यांची जी उदासीनता आहे ना मनातली, ती नाही सोडायची. समर्थ म्हणजे विवेकाने वागायचं आहे. सगळं ज्ञान झालं आहे पण उदास वृत्ती आपली सोडायची नाही. दुराशा जडो नेदावी कोण एक विषयी. कुणाच्याच बद्दल दुराशा करायची नाही. कुणाचाही परोपकारच करायचा ठरवल्यावर या सगळे त्याचे बाय प्रॉडक्ट्स आहे की एकदा परोपकार करायचं ठरवलं, क्षमा हा गुण सगळ्यात मोठा आहे. आणि आपल्या स्वतःला धीरवंत करायचं आहे की यातून जर मला काही वाईट अनुभव आला तरी ते मला सहन करण्याची शक्ती धीराने घ्यायची आहे. हा जो महत्त्वाचा गुण आहे तो विरक्तांनाच करायचा आहे, इतरांनी नाही करायचा आहे. जो मनाने विरक्त आहे त्याला या सगळ्या या गोष्टीतून पार करायचं आहे असं समर्थ. कोणा एका विषयी सगळ्यांचाच विचार करायचा आहे. त्यासाठी त्यांची ओवी आहे विश्वजन उद्धरावा 21वी. मग एका कोणाविषयीचा काही भेद असण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. सगळ्यांचा विचार जर करायचा असेल तर एका कोणाविषयी दुराशा असण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. असा नसेल तर तो विरक्त आहे. नंतर विरक्ते असावे अंतर्निष्ठ. आंतरिक निष्ठा असायला पाहिजे. लोकांनी चांगलं एक केळ देतात आणि 10 फोटो काढतात, एक पोळी देतात 50 फोटो काढतात. याला अंतर्निष्ठ म्हणता येईल का? कुणीही फोटो काढला आणि कोणीही काही काम केलं आणि त्या ठिकाणी दाखवण्याचा जर प्रयत्न केला ती अंतर्निष्ठता अजिबात नाही. 1% अंतर्निष्ठ तो असू शकत नाही. त्यांनी म्हणलं विरक्तांनी अंतर्निष्ठ असावं. आज जे काही मी कार्य केलंय त्याचं समाधान मला झालं पाहिजे. जर त्याचा फायदा इतरांना झाला नाही तर त्याचं दुःखही मला व्हायला पाहिजे. जर चांगलं कार्य झालं तर आनंद व्हायला पाहिजे स्वतःचा स्वतःला. आणि जर त्याच्यातून दुःख झालं, काही माझं चुकलं, त्याचा पश्चाताप मला व्हायला पाहिजे. तो विरक्त आहे. इतरांनी सांगून माझं सुख दुःख त्यावर ठरता कामा नये. तो विरक्त आहे. मलाच नाही आवडत आहे की आज माझं कार्य जसं पाहिजे तसं झालं नाही, मी जे ठरवलं तसं घडलं नाही, किंवा मी केलं पण त्याचा परिणाम जसा पाहिजे तसा झाला नाही, याचं दुःख मला हवं आहे. इतरांनी सांगण्याची गरज नाही. असा जर असेल तो अंतर्निष्ठ आहे. मग त्या ठिकाणी त्यांनी भगवंताचे संकेत ओळखले, स्वतःचे संकेत. आज मला अजिबात चांगलं वाटत नाही, आज मला दुःख होतं आहे असं त्याला जाणवलं पाहिजे. उद्या तो दुसऱ्या दृष्टीने प्रयत्न करेल आणि आनंदी होण्याचा प्रयत्न कधी स्वतःसाठी प्रयत्न करेल. कारण आजचं जे दुःख आहे ना ते खरं दुःख मला संपवायचं आहे आणि मला उद्या त्यासाठी प्रयत्न करायचे आहे. कारण माझा मन मला साक्षच देत नाही आहे की तुझं बरोबर आहे. जरी त्याचा परिणाम दिसत असला चांगला तरी मला ते पटत नाही, कारण माझ्या मनाला ते पटत नाही. असा जो असेल तो अंतर्निष्ठ विरक्त. असा हा विरक्त अंतर्निष्ठ असा अनुभव एकदा जरी आपण घेतला ना तर खरंच आपण समर्थांचा एक कण जरी आपण लक्षात घेतला असं होईल की मला माझ्यासाठी काही करायचं आहे. माझ्यासाठी तर स्वतःचं तर केलंच आहे, इतरांना काहीतरी चांगलं व्हावं असं जर केलं तर तो विरक्त आहे असं समर्थ म्हणतात. विरक्ते असावे अंतर्निष्ठ. मोठे मोठे शब्द जेव्हा येतात, जेव्हा मोठ्या मोठ्या संकल्पना येतात त्या ठिकाणी 10-10 मिनटं तरी चिंतन मननाची अपेक्षा असते. कारण तो अंतर्निष्ठ शब्द मनात पटणे, माझ्याकडे देव माझा पाहतो आहे, ही भावना मनात निर्माण झाली की माणूस कधीच चुकू शकत नाही. तो अंतर्निष्ठ मनानेच काम करतो. विरक्ते असावे अंतर्निष्ठ. विरक्ते नसावे क्रियाभ्रष्ट. क्रिया करताना भ्रष्टाचार करू नये. आपण करत असताना चुका करू नये. आता ही तर अगदी छोटी गोष्ट झाली. अंतर्निष्ठापेक्षा क्रिया भ्रष्ट होणे ही छोटी गोष्ट झाली. कारण क्रिया करताना कदाचित चुकूनही होऊ शकते,
कदाचित जाणून बुजूनही होऊ शकते, ही क्रियेची बाब झाली. पण अंतर्निष्ठता ही आपली स्वतःची असते, क्रिया काही का असेना. अंतर्निष्ठनी आपल्याला जर त्याच्याकडून संकेत मिळाले तर ही अंतर्निष्ठता जास्त महत्त्वाची आहे. विरक्ते नसावे क्रियाभ्रष्ट, क्रियाभ्रष्ट व्हायचं नाही आहे. विरक्ते न व्हावे कनिष्ठ. आपण एका उंचीवर पोहोचलो, एका उंचीवर पोहोचल्यानंतर त्याच्या कनिष्ठ पायरीचा विचारही मनात यायला नको की ते तर तसं करतायत, मग त्यांना तर समाधान मिळत आहे कनिष्ठ असून सुद्धा, हा विचारच मनात नको आहे. कारण आपली उंची कोणती हा मनात महत्त्वाचा विचार पाहिजे. एकदा का वर गेल्यानंतर खाली येण्याची गरज नाही. मग एखाद्या बाईला जर सांगितलं की तुम्हाला दुकानात जायचं आहे, साडी घ्यायची आहे, तर एकदा का 2000ची पाहिली तर ती पुन्हा 500च्या साडीकडे बघत सुद्धा नाही. हे आपण व्यवहारात नेहमी करतो. मग एकदा ही उंची गाठली आहे, किती कष्टाने गाठली आहे, आणि ही साधी गोष्ट नाही आहे. समर्थांचे आशीर्वाद घेत, आपल्या सद्गुरूंचे आशीर्वाद घेत कशी बशी ती उंची गाठली. थोडीशी आपल्याला वाटतं की आपल्याला हे समजतं, इतरांपेक्षा थोडंसं जास्त आहे ज्ञान, तर ते कनिष्ठाकडे वळायचं नाही आहे पुन्हा. म्हणजे एकदा का जो मार्ग धरला तो उंच असल्यामुळे कितीही त्रास झाला तरी ती उंची, स्वतःचं ठिकाण जे काही आहे त्याच्या कनिष्ठ जायचं नाही आहे. हे पण स्थिर करणं कठीण आहे. म्हणून विरक्ते असावे अंतर्निष्ठ. मग त्या ठिकाणी समजा कदाचित परिणाम बरोबर आले नाही, आपल्या पदामुळे परिणाम जरी चुकीचे आले तरी स्वतःच्या साक्षीने ठरवायचं आहे की हे माझ्यासाठी खाली उतरणं योग्य नाही. या ठिकाणी कोणत्याही प्रकारची तडजोड मी करू इच्छित नाही, कारण माझं हृदयच मला त्या गोष्टीची साक्ष. हा आत्मसंवाद आहे, पूर्णपणे आत्मसंवाद आहे. असा समर्थांचा आशीर्वाद आहे. मग हा आत्मसंवाद जो साधेल तो विरक्त आहे. विरक्ते असावे अंतर्निष्ठ, विरक्ते नसावे क्रियाभ्रष्ट. आणि त्यातल्या त्यात तर क्रियाभ्रष्टताचा प्रश्नच उद्भवत नाही. इतकंच चुकीने होऊ शकतं. चुकीने एखादी गोष्ट जर घडली तर या सगळ्या चुकीच्या गोष्टी घडू शकतात. पण आपणहून तर एखादी गोष्ट चुकणार नाही, पण चुकीने घडल्यानंतर आपली अंतरसाक्ष घेणं हा आत्मसंवाद आहे. आपुलाची वाद आपुणासी. या ठिकाणी कुठे येतात? इतर समर्थांच्या दृष्टीने कुठे येतात? जेव्हा आपला वाद संपला तेव्हा इतरांशी जेव्हा आपल्याला करायचा आहे प्रयत्न परोपकाराचा, तेव्हा इतरांचा प्रश्न येतो. तोपर्यंत उदासीनता, अंतर्निष्ठा, स्वतःची साक्ष हा प्रकार आधी झालेला आहे. मग ती एकदा उंची आल्यानंतर पुन्हा कोणत्याही प्रकारची तडजोड न करणे म्हणजे विरक्त आहे. विरक्ते असावे अंतर्निष्ठ, विरक्ते नसावे क्रियाभ्रष्ट, विरक्ते न व्हावे कनिष्ठ, पराधीनपणे. पराधीनता नको यायला. पराधीनता आल्यानंतर जे काही कनिष्ठपणा येतो, जे काही तडजोड करावी लागते ती विरक्ताने करू नये. म्हणजे एकदा ती स्थिती आली तर त्या स्थितीवर स्थिर राहणं खरं कष्टाचं असावं. आपण कुणीही त्याचा अनुभव घेत नाही, पण ज्या अर्थी समर्थ लिहित आहेत त्या अर्थी त्यांना ते कठीण जात असणार आहे. एकदा वर झाल्यानंतर त्यांना मानसिक, बापरे, ज्ञानेश्वरांचा त्रास बघितल्यानंतर आपल्याला वाटतं खरंच इतके वरचे, इतके संत असून सुद्धा त्यांना जो त्रास झाला, पण ते विरक्त मनाने असल्यामुळे ते त्या ठिकाणी स्थिर राहिले. कोणत्याही प्रकारची तडजोड त्यांनी केली नाही. हे उदाहरण आहे. या उदाहरणावरून समजतं की विरक्त असा असावा. विरक्ते असावे अंतर्निष्ठ, विरक्ते नसावे क्रियाभ्रष्ट, विरक्ते न व्हावे कनिष्ठ, पराधीनपणे. पराधीनता नको, स्वयंसिद्ध आत्मविश्वास, स्वतःवर विश्वास हाच तर सगळ्यात मोठा पाया आहे. माझ्यावरती विश्वास असावा. इतरांचा आपण फक्त ऐकावे जनाचे, करावे मनाचे. पण आता मनाचं पण ऐकायचं नाही आहे. ही म्हण आता आपण बदलायची. कारण मनाचं नाही ऐकायचं, ऐकायचं हृदयाचं आहे. लोकांचं ऐकायचं आणि करायचं हृदयाचं. हृदयाला आपल्याला जे पटेल, आपल्याला जे समाधान मिळेल ते करणारा विरक्त आहे. हे सगळे खरंच या ठिकाणी ग्रंथ जेव्हा सुरू झाला तेव्हापासून कुठेही देवादिकांच्या गोष्टीसुद्धा अजून आल्या नाही. आपल्याला कसं समाधान मिळेल याच्यावरसाठी प्रयत्न करतायत समर्थ सतत. विरक्ते असावे अंतर्निष्ठ, विरक्ते नसावे क्रियाभ्रष्ट, विरक्ते न व्हावे कनिष्ठ, पराधीनपणे. कनिष्ठता, विचारांची कनिष्ठता आता एकदा का उंची आली त्यानंतर खाली येणे नाही. कोणत्याही प्रकारची तडजोड करायची नाही. त्या ठिकाणी कितीही त्रास झाला तरी त्याच ठिकाणी स्थिर राहायचे प्रयत्न करायचा आहे. विरक्ते समय जाणावा. विरक्तांनी समयसुद्धा ओळखावा. विनाकारण बोलू नये. तर कोणता समय, कोणता काळ चालू आहे हे सुद्धा विरक्तांनी ओळखावं. विरक्ते प्रसंग ओळखावा. कोणता प्रसंग चालू आहे, कोणत्या प्रसंगात काय करायला पाहिजे हे सुद्धा म्हणजे जी काही लक्षणं आहे ना चांगली, ती जे सद्गुणी आहेत, जे विरक्त आहेत त्यांनाच आपण सांगतोय असं जाणवत आहे. कारण की पुढे त्यांनाच न्यायचं आहे.
स्वतःलाही जायचं आहे आणि इतरांनाही न्यायचं आहे. त्यामुळे सल्ले सुद्धा त्यांनाच आहे, आशीर्वादसुद्धा त्यांनाच आहे. कारण जे काही फळ मिळणार आहे ते इतकं अलौकिक आणि अनमोल असं मिळणार आहे. याची देही याची डोळा, मुक्तीचा सोहळा हा व्यक्ती बघू शकणार आहे. ह्याची समर्थ स्वतः ग्वाही देत आहेत. मग विरक्ते समय जाणावा, समय कोणता चालला आहे ते ओळखायचं. विरक्ते प्रसंग ओळखावा, प्रसंग काय चालला आहे त्यावर तेही ओळखायचं आहे. विरक्ते चतुर असावा, चतुरता विवेकाने घ्यायची, कोणत्या प्रसंगी काय बोललं पाहिजे, काय काय नाही. जसं मी मगाशी आत्ता उदाहरण दिलं ते तर माझ्या मनाला इतके खटकलं आहे की ते म्हणतात काही करायची गरज नाही, काही करायची गरज नाही, काही करायची गरज. हे साधेपणा आणायचा म्हणजे किती साधेपणा आणायचा की काहीच करू नका तुम्ही. मग ते काहीच करत नाही, झोपून राहतात. कारण त्यांना ते पुढचं काय कशासाठी सांगतात हे समजत नाही. अरे तो पोहोचलेला व्यक्ती आहे, तो स्वतः त्या ठिकाणी पोहोचलेला आहे. त्यांनी नाही केलं तर चालणार आहे, आपल्याला करावं लागणार आहे हे तर चतुरतेने सांगायला पाहिजे. जोपर्यंत ते असं बोलणार नाही तोपर्यंत अज्ञानामध्ये कमतरता राहणार नाही. काहीच करायची गरज नाही हो, काहीच करायची गरज नाही. कसं काय करायची गरज नाही? तुम्हाला नाही. आमचे महाराज 6000 जप करत असून सुद्धा त्यांच्या हातातली माळ कधी जर सुटली नाही, कारण त्यांना काय गरज होती माळेची. पण त्यांच्या हातातली माळ का धरली? त्यांनी स्वतःसाठी धरली असेलच, पण इतरांनी सुद्धा त्याकडे बघावं. आणि असे चतुर, ही चतुर, त्यांना तर काही करायची गरज नाही. ते पोहोचले म्हणून इतरांनी करू नये असं समर्थांना तर. तसे समर्थ म्हणजे स्टर्न हेडमास्टर आहेत. ते काही साधेसुधे माऊली त्यांना कोणी म्हणत नाही. याचं कारण ते स्पष्ट सांगतात की त्या ठिकाणी सांगितलं चतुर असायला पाहिजे. असं म्हणायलाच नको की असं करायचं नाही, हे मला मान्य नाही. तुम्ही विरक्त आहात पण सगळे विरक्त नाहीत. समोरचा कोण आहे, समोरचा समय काय चाललाय, समोरचा प्रसंग काय चाललाय आणि तुम्ही बोलताय काय, तुम्ही सांगताय काय, तुम्ही उदाहरण काय देताय, पटणारं नाही. तो विरक्त नाही. सर्व प्रकारे सर्व विरक्ते समय जाणावा, विरक्ते प्रसंग ओळखावा, विरक्त चतुर असावा. सर्व प्रकाराने चतुर असायला पाहिजे. ही बुद्धीची देणगी असते आणि त्याला जागृत ठेवायचं आहे. कुठे काय बोलायचं आहे हे समजलं पाहिजे. निश्चितच तो चतुर पाहिजे म्हणजे तो विरक्त आहे. विरक्ताला चातुर्य असलं पाहिजे. चातुर्याला सोडून विरक्ती नाही. नंतर विरक्ते एकदेशी नसावे, विरक्ते सर्व अभ्यासावे. एककल्ली विचार करायचा नाही. काही लोक तर असं म्हणतात, जे खरंच समाजामध्ये प्रिय असतात ना ते दोन्ही बाजूनी विचार करतात म्हणे. जे यशस्वी असतात ना ते दोन्ही बाजूनी सकारात्मकही विचार करतात आणि नकारात्मकही विचार करतात. आणि मग विवेकाने ठरवतात की आपण फक्त सकारात्मक विचार करतो कधी कधी तर त्याचेही परिणाम भोगतो, कधी नकारात्मक विचार करतो गरज नसताना त्याचे परिणाम भोगतो. त्यापेक्षा सकारात्मक आणि नकारात्मक एका वेळी विचार करून ठेवायचा आणि विवेकाने ठरवायचं. एकदिशीने प्रयत्न करायचा नाही, कारण बुद्धी आपल्याला एकमार्गीच सांगत असते. बुद्धीवरचा विश्वास तर समर्थांचा दासबोध वाचल्यापासून इतके स्वतःचे 80% युनिव्हर्सिटीत पहिलं आलं तरीसुद्धा विश्वास बुद्धीवरचा उडतो. कारण जे शिकलं त्याला विसरल्याशिवाय भगवंताच्याकडे जाता येत नाही. त्यामुळे त्यांनी म्हटलं विरक्ती एकदेशी नसावे. मी हे केलं हेच योग्य आहे, मला जे मिळालंय तेच योग्य आहे, ही बुद्धी असं जे सांगते ते एककल्ली प्रयत्न विरक्ताचे नसावेत. हा अतिशय मोठा गुण आहे. कारण आपल्याला खूप त्यातलं ज्ञान आलेलं असतं, सगळं समजलंय असं वाटत असतं. हा सुद्धा भ्रम आहे. एकदेशी नसावे, विरक्ते सर्व अभ्यासावे. हा ग्रंथ तो ग्रंथ सगळ्यांचे श्रवण कीर्तन सगळ्यांचं ऐकावं. किती श्रवण केलं असावं, किती करायला पाहिजे. एकाचंच नाही, सगळं अभ्यास करायचा आहे. विरक्ते अवघे जाणावे. सगळं जाणून घ्यायचं, तेव्हा कुठेतरी निष्कर्षाप्रत यायचं आहे. ज्याचं त्याच्या पर्याय माहिती आहे मला, ज्याचं त्या पर्याय हे सगळं माहिती असताना आपण जाणून तर घ्यायचं, कर्म करायचं आहे. त्याचं पण ऐकायचं, त्याचं पण ऐकायचं, त्याचं पण ऐकायचं, सगळ्यांचं ऐकायचं. तोही अभ्यास करायचा, हाही अभ्यास करायचा. जसं जमेल, जसं बुद्धीला झेपेल तसं सगळं जाणून घ्यायचा प्रयत्न करायचा. सकारात्मक नकारात्मक विचार करायचे आणि नंतर त्यांचं त्यांच्यापरी सोडून स्वतः काय घ्यायचं आहे ते स्वतःच्या चातुर्याने बुद्धीने ठरवायचं आहे. बुद्धीला खूप महत्त्व दिलं आहे. तसं जर बुद्धी एकदा इकडे प्राधान्य जर हृदयाला द्यायची झाली, बुद्धीने जर प्राधान्य भगवंताला दिलं, बुद्धीने जर प्राधान्य सद्गुरूंना दिलं तर बुद्धी खूप काही करू शकते. आपली बुद्धी अगदी चमत्कार घडवू शकते. बुद्धी हृदयापेक्षाही मोठं कार्य करू शकते. फक्त ती भगवंताच्या चरणी अर्पित झाली पाहिजे. जशी भीष्मांनी म्हटलं, माझं लग्न झालेलं नाही पण माझी एक म्हणे लग्न झालं. सगळ्यांना धक्का बसला तर त्यांनी सांगितलं, माझी ही बुद्धी आहे ना, तिची गोष्ट सांगतोय मी.
मग ह्या बुद्धीचा जितका चांगला उपयोग आहे, त्यांना भगवंताचं दर्शन झालं. शेवटी भगवंत समोर उभे राहिले आहेत त्यांच्या, एवढे विरुद्ध बाजूनी असून सुद्धा, कारण त्यांचे अंतःकरण जे आहे ते भगवंताच्या ताई स्थिर होतं. अशी उदाहरणं आपण बघायचे. वेगवेगळ्या ग्रंथातले वेगवेगळे उदाहरण आपल्याला जसं पाहिजे ना तसे उदाहरणं बघायचे. यासाठी सगळं ज्ञान असण्याची आवश्यकता नाही. आपल्यासाठी काय योग्य आहे, आपला प्रश्न कोणता आहे, आपल्या प्रश्नाप्रमाणे मग उत्तर सगळं ज्याचं त्याचं वाचायचं. आपल्याला हे पटतंय का, मग त्याचंच पारायण करायचं. जे आपल्या मनाला पटतंय ते सगळं करायचं, ज्याचं त्याच्या परी सोडायचं. आपल्याला काय पाहिजे ते चातुर्याने घ्यायचं. अशा या आपल्या छानशा बुद्धीचा उपयोग करून घ्यायचा. बुद्धीला आतापर्यंत जे वाटेल तसं जी सांगत होती ते न सांगू देता, आता सांग मला, आता तू लक्षात ठेव, मी जे सांगितलं आहे ना ते लक्षात ठेव आणि त्याचा उपयोग मला करून दे, अशी गोड बुद्धी निर्माण करायची. ज्याचं त्याचं सगळं ज्ञान ऐकायचं आणि विवेकाने विचार करायला बुद्धीला भाग पाडायचं. तो विरक्त आहे. म्हणजे त्यासाठी विरक्त म्हणजे अगदी भगवे कपडे घालून निघालेले संन्यासीच फक्त नाही, तर विरक्त जसा जनक राजा होता तसे सगळे कोणीही संसारात सुद्धा राहून, कारण संसार करणे न करणे हे आपल्या हातातल्या गोष्टी नाही, त्या सगळ्या प्रारब्धावर अवलंबून आहेत. ज्या ठिकाणी जसा असेल त्या ठिकाणी सुद्धा विरक्त होऊ शकतो. म्हणून प्रत्येकाने हा ग्रंथ वाचतोय. नाही तर फक्त जे संन्यासी आहेत, जे विरक्त आहेत त्यांनीच वाचला असता. कोणीही विरक्त होऊ शकतं. मनाने दूर होणे आणि अंतराने स्थिर राहणे या दोन गोष्टी करता आल्या पाहिजे. हरिकथा निरूपण आणि यासाठी वेळ झाली ना, मी थांबते. मी 2 ओळी वाचते. हरिकथा निरूपण, सगुण भजन ब्रह्मज्ञान, पिंडज्ञान तत्वज्ञान, सर्व जाणावे श्रीराम. कर्ममार्ग, उपासना मार्ग, ज्ञान मार्ग, सिद्धांत मार्ग, प्रवृत्ती मार्ग, निवृत्ती मार्ग, सकळ जाणावे श्रीराम. जय जय रघुवीर समर्थ. जय जय रघुवीर समर्थ. दादा म्हणताय शेवटच्या ओळ्या?